नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहे वर्ग 9चा मराठी हा विषय। त्यामध्ये पाहत आहे आपण पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे। त्याचे लेखक है वसंत काळे। ओके, इसके प्रीवियस जो हमको वीडियो आया था वसंत काळे के बारे में मैंने बताया जो लेखक है, और ये जो लेसन है ये लेसन किसके ऊपर आधारित है। तो ये लेसन किसके ऊपर आधारित है कि जो लेखक है उनके क्या होते हैं, पिताजी गुजर जाते हैं और वो संगीत क्लास को आगे चलाते हैं, और वो चलाते चलाते उनमें जो उनको जो अनुभव आते हैं वो भावस्पर्शी अनुभव यहाँ पे उन्होंने लिखे हैं। ओके, ये है अपनी लेसन की सेंट्रल आइडिया। ओके, वसंत काळे के बारे में हमने आपको बहुत बार मतलब इनके प्रीवियस वीडियो में भी बताई हूँ, और हर बार के वीडियो में बताती हूँ। ओके, सो हम देखेंगे कि इसके प्रीवियस में क्या हुआ था, थोड़ा सा रिकॉल करेंगे हम इसके पहले क्या हुआ था करके। ओके, सो लिसन, हम जैसे देखो वो शिरीष जब वो बजाने लगा, मतलब सर की उन्होंने विनती रिक्वेस्ट किया सर को, तो सर ने उसको बोला कि उनके पापा गुजर गए और वो चाहता है कि अपने पापा के लिए एक बार बजा लो करके लाइव प्रोग्राम में। और उसके बाद वो वायलिन को हाथ नहीं लगाने वाला था, इसीलिए क्या किया सर ने उसको चांस दिया। ओके, उसके बाद वो जब बजाने लगा तो सर को आश्चर्य हो रहा था कि जो पारंगत नहीं रहते, क्या मतलब जो निपुण रहते उसमें, ऐसा वाद्य वो बजा रहा था। इसका मतलब कैसा, बहुत ही इससे मतलब बिल्कुल भी गलत नहीं, एक भी शब्द एक भी मात्रा गलत नहीं, ऐसा वो बजा रहा था और वाद्य बजा रहा था। और क्या हो रहा था कि देखिएगा उसने बजाया, और बजाने के बाद मुरलेला विद्यार्थी, मतलब इसके यानी जो अभी नया जो विद्यार्थी, क्योंकि सर के पास वसंत काळे के पास ये नया विद्यार्थी था, 2-4 महीने के पहले ही आया था। बट जो पहले वाले पुराने विद्यार्थी थे, वो अगर नया विद्यार्थी इतना सुंदर बजा सकता है तो पुराने विद्यार्थी कितने सुंदर बजाते होंगे, वो ख्यालों में डूब गए। और फिर उनको मतलब जैसे उनके मन में विचार आए कि इतना उत्कृष्ट, यानी वो जो लड़के हैं, जो पुराने वाले लड़के हैं, इससे भी अच्छे बजाएंगे, ये इतना सुंदर बजा रहा है, इतना उत्कृष्ट बजा रहा है, अच्छे से बजा रहा है, तो पुराने वाले ऐसे ख्यालों में वो खो गए। जब उनका प्रोग्राम कंप्लीट हुआ, जैसे शिरीष भागवत का प्रोग्राम कंप्लीट हुआ, तब तालियों की गड़गड़ाहट हुई। जैसे ही गड़गड़ाहट हुई तो वो एकदम से मतलब नहीं क्या, नींद से जागे होते समय वैसे वो जागे हो गए, मतलब उनको वो विचार और ख्यालों से बाहर आए। उसके बाद क्या हुआ, उसके बाद शिरीष ने जैसे पर्दा गिरा, उसके बाद शिरीष अंदर सर बैठे थे, तो उनके मतलब उन्होंने चरण स्पर्श किया। इट मीन्स होता है कि उन्होंने पैरों पे मस्तक रखा तो रो रहा था वो, और बोला, सर ने उनको बोला कि इतना सुंदर, इसके पहले तू कहीं पढ़ता था क्या, ऐसा उन्होंने क्वेश्चन किया। इसलिए किया क्योंकि वो जब बजाने लगा था तो इतना तल्लीनता से इतना सुंदर बजाता था कि ऐसा लग रहा था कि इसके पहले उसने कितने सारे लाइव प्रोग्राम्स कर डाले। ऐसा मतलब एक्सपीरियंस होल्डर कैसे होते हैं, सेम वैसा उसकी कंडीशंस थी। तो वैसे ही सर के मन में जो विचार आए, सर के मन में जो क्वेश्चंस आए, वो उन्होंने बोल के दिखाया कि डोळे पुसीत शिरीष म्हणाला, सर हे काय बोलतस, अरे मैं तो आज तक कहीं पढ़ा नहीं, आप ही के क्लास में आया हूँ। तो फिर वो उसको फिर बोलने के बाद वो बोलने लगे, मतलब शिरीष भागवत, मैं सर आपको सविस्तर बताता हूँ, ऐसा उन्होंने कहा। फिर इसके बाद उनका क्या हुआ, इसके बाद हम देखेंगे। ये था प्रीवियस वीडियो में हमने क्या देखे थे, वो रिकॉल हुआ। अब हम आगे का देखेंगे। सो आप बुक्स निकाले होंगे सभी ने। ओके, सो लुक ॲट हियर, पाहा पहिले लेसन वाचते म्हणजे रीडिंग करते, त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगते, एक्सप्लेन करते। ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री नाना वारले, मला धक्काच बसला। धक्का बसला म्हणजे मनात हादरले, कोण, सर। धक्का बसला म्हणजे शब्दार्थ
धक्का बसना म्हणजे ओके हादरले. धक्काच बसला. ज्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिकू, मी वायलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. यानी जिसके लिए मैं पढ़ रहा था, जो नाना के लिए, नाना को इंटरेस्ट था करके मैं पढ़ रहा था, अब वही नहीं रहे तो मैं काय के लिए उस वायलिन को हाथ लगाऊं, ऐसा उनका कहना था. तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. गवई मीन्स गायक. गवई मीन्स गायक. ओके, उत्कृष्ट गायक होते. पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला. जबर म्हणजे मोठा. जबर अपघात झाला व त्या अपघातात ते फार बहिरे झाले. बहिरे झाले मीन्स कानाने ऐकायला म्हणजे त्यांना बिलकुल पण कानाला ऐकायला येत नव्हतं. त्यांना काही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालीनुसार तुम्हाला जसं देखते हो आपको, जैसे देखो कोई भी मतलब व्यंग देता है भगवान, तो एक व्यंग लेके जाता है तो उनको दिव्य दृष्टि देते. इट मीन्स जैसे जिनको ब्लाइंडनेस रहता है वो बराबर अपने काठी के आधार से चलते कि नहीं चलते, तो उनको ऐसा महसूस होता है कि नहीं यहाँ पे, यानी वो जैसे ऐसा करके देखते हैं ना, तो उनको महसूस होता है. उनकी जो काठी रहती है उसी के ऊपर वो डिपेंड रहते हैं. और इसीलिए भगवान एक छीन लेता है तो दूसरा देता है, बोलते ना, सेम वैसा ही है. पर इनके पापा को क्या हुआ था, उनका अपघात हुआ था, मतलब एक्सीडेंट हुआ था. और उस एक्सीडेंट में वो क्या हो गए थे, उनका जो कानों का सुनना है वो बिल्कुल टोटल बंद हुआ था. मतलब वो बहरे हो गए थे, बहरे हो गए थे. इसके पहले वो क्या थे, शिरीष भागवत के पापा नाना क्या थे, गवय्ये थे. जबर अपघात झाला व त्यात ते ठार बहिरे झाले. त्यांना काही ऐकू येत नसे. होठांच्या हालचालीवरून त्यांना काही शब्द समजत. बहिरेपणाच्या इतर गैरसोयीपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. म्हणजे उनको जैसे देखो बहरे हो गए वो, तो वो सुन नहीं सक रहे थे, पर उनको शौक क्या था, गाने का. उनके पास आवाज़ था पर वो अपना सुन नहीं सकते थे. इसके वजह से उनको बहुत दुख होता था. मतलब बहुत उनको धक्का बसा मीन्स क्या हुआ, उनके मन में बहुत शौक समान लगा. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त मीन्स तयार करणे. उद्युक्त केले मीन्स करणे मीन्स तयार करणे. वाक्प्रचार आहे. तयार करणे, प्रेरणा देणे. ओके, म्हणून ते रोज माझ्या बरोबर इथे येत होते पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हतं. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा. खेद मीन्स खंत. वारंवार खेद व्हायचा की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले तरी माझे नाना काहीही ऐकू शकत नाही. या विचाराने मला नानासोबत मोकळेपणा वाटत नव्हता. या विचाराने म्हणजे इसीलिए क्योंकि वो घर में प्रैक्टिस भी करे तो कौन सुनने वाला है, क्योंकि नाना तो बिल्कुल भी उसके सुन नहीं सकते थे, क्योंकि उनको एक्सीडेंट की वजह से बहरेपन आया था. ओके, तो यहाँ तक हमने पढ़े. अभी हम एक्सप्लेन करेंगे. ओके, सो देखिएगा यहाँ तक का क्या हुआ. जैसे प्रोग्राम कंप्लीट हुआ उसके बाद उन्होंने चरण स्पर्श लिए सर के. उसके बाद वो रो रहा था. तब बोला उन्होंने कि मैं अपनी हकीकत आगे समझाता हूँ, बताता हूँ आपको. उसके बाद क्या हुआ कि वो बोल रहा था कि तुमको पता होगा या नहीं पता होगा, पर मेरे जो पापा हैं नाना,
श्रीश भागवत के जो पापा थे वो क्या थे, गवैये थे, इट मीन्स अच्छे गायक थे, परंतु उनका ज़बरदस्त एक्सीडेंट हुआ था, मतलब बहुत बड़ा एक्सीडेंट हुआ। इसकी वजह से उनके कानों की क्षमता, सुनने की क्षमता निकल गई, यानी वो बहरे हो गए। तब से उन्होंने क्या किया, उन्होंने संगीत के मतलब उन्होंने संगीत सुनना बंद कर दिया। वो कब कैसे कैसे महसूस करते थे, वो जो हमारे जो होठों की आपको जो बता रही हूँ, मैं एक्सप्लेन कर रही हूँ, तो हमारे होठ इधर उधर हिल रहे हैं ना, उसके ऊपर से वो अनुमान लगाते थे। फिर क्या हुआ, उनको बहरेपन का मतलब जब उनको पता चला तो उनको बहुत बड़ा सदमा पहुँचे समान हो गया, क्योंकि वो क्या थे, गायक थे, सुन तो पर वो सुन नहीं सकते थे, और गायक संगीत क्या होता है, सुनने के लिए आता ना, इसलिए। ओके, फिर उन्होंने फिर बोला कि जैसे मतलब लास्ट में उन्होंने बोला कि मतलब उनका लड़का जो शिरीष भागवत है उसको उनको प्रोत्साहन दिया उन्होंने कि नहीं, तू ही करके क्या कर, अभी तू ही बना करके, मतलब बना इट मीन्स तू ही वाद्य शिक करके। और संगीत शास्त्रात शेवटी मला काहीतरी वाद्य शिकण्याची उपयुक्त केले आणि उन्होंने प्रोत्साहन केले, तयार केले। कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपत असल्याचे पाहण्यात त्यांना अमाप सौख्य मिळत होते। मतलब मेरा लड़का या फिर कोई भी मतलब संगीत के क्षेत्र में आगे जा रहा है तो उनको बहुत अच्छा लगता था, सौख्य मिलता था, इट मीन्स उनको बहुत समाधान होता था, सौख्य मिळत असे की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य, अरे कोई तो भी मतलब कोई भी हो संगीत क्षेत्र में अगर अच्छे से उनको आगे ये करता था, मतलब क्या आगे अगर प्रोत्साहन करते हैं तो उनको। ओके, नाउ लिसन। उसके बाद क्या हुआ था, जब उसने क्या बोला कि मतलब उसके पापा ये नहीं कर रहे थे, मतलब सुन नहीं रहे थे, तो उनके साथ में मतलब इसलिए मैं बजाता नहीं था उनके सामने में। ओके, उनको ऐसा लग रहा था कि जो भी स्टूडेंट अगर अच्छे से संगीत क्लास में प्रावीण्य मिलता है उसको, तो ऐसे लोगों को वो बहुत प्रोत्साहित होते थे, परंतु ओके नाउ लिसन। अभी हम देखें कि वो क्यों नहीं बजा रहा था, मतलब क्यों नहीं बजा रहा था वायलिन, क्योंकि उसके पापा को कुछ भी सुनाई नहीं पड़ता था, इसलिए उसको क्या लग रहा था, उसके खेद लग रहा था, खंत लग रहा था। आया समझ में ये? अब देखेंगे मराठी में। देखो त्याचं काय झालं, त्यांनी जेव्हा प्रोग्राम केला त्याच्यानंतर तो सरांच्या डोक्यावर त्यांनी मस्तक ठेवलं आणि अश्रू निघाले त्याच्या डोळ्यातनं, आणि तेव्हा मग म्हटलं सरांनी म्हणजे सरांच्या याच्यावर मस्तक ठेवल्यानंतर सर म्हणाले की इतका चांगला तू सुंदर कसं काय कुठंतरी शिकला की नाही, तर तो म्हणाला की मी तुम्हाला सविस्तर सांगतो सर, थांबा। मग त्याच्यानंतर तो सांगायला लागला, त्याच्यानंतर सांगायला काय लागला की तो म्हणाला की मी ज्या दिवशी तुम्हाला ती चिठ्ठी आणि पैसे पाठवले होते फीचे, त्याच दिवशी माझे नाना काय झाले, वारले, आणि माझे नाना वारल्यानंतर त्यांना एकदम म्हणजे सरांना ऐकून एकदम धक्काच बसला, म्हणजे हादरले ते सर। त्याच्यानंतर काय झालं, मी ज्याच्यासाठी शिकत होतो म्हणजे नाना जितके मला प्रवृत्त करत होते त्याच्यासाठी मी शिकत होतो तेच राहिले नाही, तर मी असा विचार केला की मग आता याच्यानंतर मी काय करणार आहे, व्हायोलिनला हात नाही लावणार आहे। परंतु तुम्हाला म्हणजे शिरीष भागवत म्हणतं की तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, परंतु माझे नाना काय होते, चांगले गायक होते, त्यांना संगीताचा आवड होती, पण त्यांना एकदा त्यांना खूप मोठा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते काय करत होते, ऐकू शकत नव्हते, ते फक्त आपल्या ज्या लिपसिंग आहे त्याच्यानुसार ते शिकायचं समजत होते। म्हणजे या बहिरेपणामुळे काय झालं की मग त्यांनी म्हणजे नानाचा हा धक्का त्यांनी काय केलं, सावरला आणि संगीत क्षेत्रात त्यांनी हे केलं। शेवटी त्यांनी काय केलं म्हणजे त्याच्या वडिलांनी शिरीष भागवतला शेवटी काय केलं की मी नाही म्हणजे मी ऐकू शकत नाही, तर माझा मुलगासुद्धा त्याच्यामध्ये पारंगत व्हावं असं त्याला वाटत होतं। मग त्यांनी मला काय केलं, प्रोत्साहन केलं, उद्युक्त केलं, म्हणजेच प्रोत्साहन केलं, तयार केलं। कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यास त्यांना अमाप सौख्य मिळत असे। मतलब जोही कोणता स्टुडंट त्यांना दिसत असे किंवा कोणताही व्यक्ती त्यांना असं वाटत असे की संगीत क्षेत्रामध्ये खूप चांगलं कौशल्य दाखवत आहे, याच्यासाठी ते नेहमी त्यांना खूप आनंद वाटायचा, त्यांना सौख्य वाटायचं खूपच। ठीक आहे, त्याच्यानंतर काय झालं की
आणि त्याच्यासाठीच ते काय होतं ते दररोज त्याच्या सोबत यायचे. कारण आता तुम्ही पाहताय की कोणाच ट्युशन क्लासमध्ये किंवा कोणत्याच क्लासमध्ये पॅरेंट्सला अलाउड नसतं, परंतु त्या सरांनी केलं तर त्या सरांचं त्यांनी मग सांगितलं की माझ्या नानांना काय झालं, ऐकायला येत नाही, परंतु त्यांना ते संगीत म्हणजे लिपसिंगच्या नुसार ते समजत होते. मग त्यांना काय पण त्यांना काहीच ऐकू देत नाही. त्यामुळे मला त्यांचा खूप खंत वाटत होते की एवढ्या म्हणजे गायक माझे वडील इतके गायकी आहे आणि त्यांना आता बधिरपणा आल्यामुळे, बहिरे झाल्यामुळे त्यांना आता काहीच ऐकायला येत नाही. त्याची त्यांना नेहमी खंत वाटत होते. कोणाला? शिरीष भागवतला. या विचाराने म्हणजे ह्याच विचाराने मी नानासोबत काय करत होतो, मोकळेपणाने वागू शकत नव्हतो. म्हणजे व्हायलिन जेव्हा कोणतंही वाद्य तो मोकळेपणाने नानांसमोर वाजू शकत नव्हतो. असा झाला हा आत्ताचा जो पॅरेग्राफ होता. तो पॅरेग्राफ आपण पाहिला. समजलं असेलच तुम्हाला. समजा कोणाला काय समजलं ना, सर्वांना समजलं की नाही समजलं? ओके, सो बाय बाय, हैव अ नाइस डे. इसके बाद वाला वीडियो हम बाद में देखेंगे. ओके.